महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. लवकरच विधानसभा आणि विधान परिषदेत कायदा पारित होणार आहे. देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले असून लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडणार आहे. देशात गेल्या 14 वर्षात गाढवांची संख्या सुमारे 60% घटल्याने भारत सरकारने गाढव संवर्धनासाठी नवी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गाढव पालन आणि प्रजनन केंद्र सुरू करणाऱ्यांना 50 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विरोधात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीने कारवाई सुरू केली आहे. आज पहाटे ईडीच्या पथकांनी मुंबईतील रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. कोल्हापूरच्या रखडलेल्या आयटी पार्कबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी 34.36 हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. बारामती विमानतळासह लातूर आणि अमरावती विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रश्न आता तुमच्या गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत गावातच NAA परवाना, 7/12 उतार्यावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर देण्याची सुविधा पुरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरे घेतली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार आहे. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील सुमारे 50 बिबट्यांचे वनतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी वनतारा आणि राज्य वन विभाग यांच्यातील करारावर शुक्रवारी मंत्रालयात सही करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. 2026-27 हा यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करण्यात आला. अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगितले आहे. तसेच अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजन योजना सुरू केली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे यालाही कृषीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील असं मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या 7 जागांसाठी 7च उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गुरुवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 4, राष्ट्रवादीकडून 1 आणि शिवसेनेकडून 1 असे महायुतीचे 6 अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे.